अंबरनाथमध्ये एकीकडे भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सत्ता स्थापनेची तयारी सुरू केलेली असतानाच काँग्रेस पक्षानं त्यांच्या सर्व 12 नगरसेवकांचं पक्षातून निलंबन केलंय। त्यामुळे आता हे सगळे नगरसेवक भाजपामध्ये जाणार आहेत। मात्र भाजपाचे 15 आणि काँग्रेसमधून निलंबित 12 नगरसेवक मिळून सत्तेचा 30चा आकडा पार होत नसल्यानं आता सत्तेची चावी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 नगरसेवकांच्या हातात असणार आहे। हे चौघे भाजपासोबत आल्यास भाजपाची सत्ता आणि शिवसेनेसोबत गेल्यास शिवसेनेची सत्ता स्थापन होऊ शकणार आहे। काँग्रेसचे 12 नगरसेवक निवडून आल्यानंतर स्थानिक पातळीवर भाजपाशी आघाडी करताना पक्षाला विश्वासात घेतलं नाही असा ठपका ठेवत काँग्रेसनं या सर्व नगरसेवकांना पक्षातून निलंबित केलाय। दरम्यान एकीकडे काँग्रेसला सोबत घेण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेत्यांवर नाराजी व्यक्त केलेली असतानाच आता नाट्यमयरित्या हे नगरसेवक काँग्रेसमधून निलंबित झाले असून ते सर्वच्या सर्व एकत्र असल्यानं आता ते भाजपमध्ये जाणार आहेत। त्यामुळे भाजपाची ही अडचण दूर झालीये। मात्र त्यांना घेऊनही भाजपाचा आकडा 27च असून आता राष्ट्रवादी अजित पवार गट आपले 4 नगरसेवक शिवसेनेच्या बाजूने उभे करतो की भाजपाच्या, यावर सत्तेचं सगळं गणित अवलंबून असणार आहे।